सौ नलिनीताई ह्या आमच्या आता विहीनबाई आहेत. या वाक्यातील विहीन या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. विहिन्या, विहिना, विहिनी, वाहिन्या. ठीक, बघा विहीन या शब्दाचं अनेक वचनी रूप आहे विहिनी. काय? विहिनी. ठीक, बघा इथे ही जी आहे ती ऱ्हस्व होते, वेलांटीमध्ये बदल लक्षात घ्या, कारण इकारांत होते. अनेक वचनी रूप काय होते? इकारांत होते. ठीक आहे, आणि हे इकारांत होताना हा नी झाल्यामुळे या हीचा उच्चार जो आहे तो ऱ्हस्व होतो आणि तो ही ऱ्हस्व होतो. ठीक आहे, अनेक वचन करताना. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे बघा विहीर, विहीर. याचं अनेक वचन काय होते? विहिरी. आणि हा शब्द कितीतरी वेळा विचारलेला आहे अनेक परीक्षांमध्ये. मग विहीर सेम तसाच शब्द आहे विहीन. ठीक आहे, आणि मग हे ही काय होणार? ऱ्हस्व होणार. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय हे काय असणार? आपलं उत्तर असणार. इथे ऱ्हस्व दीर्घ हे शब्द लक्षात घेणं जरुरी आहे, कारण आपल्याला ठीक आहे आता इथे असा पण पर्याय असू शकतो विहिनी, विहिनी. मग आपण गोंधळून जातो, हे विहिनी का हे विहिनी? तर हे माहिती असायला पाहिजे. हे जरी विहिनी असले दोन्ही तरी ह्या ही हची वेलांटी जी आहे ती चुकीची आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. असा पर्याय नाहीये, पण असला तर ठीक आहे आपण आणखी गोंधळून जातो. त्यामुळे हे जे अनेक वचन आहेत ठीक आहे सिंपल टॉपिक आहे, परंतु ह्या ऱ्हस्व दीर्घच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ऱ्हस्व दीर्घचे जे नियम आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत जरुरी आहे. ओके, मग आपलं उत्तर काय आहे? 3 नंबर विहिनी. ठीक आहे.